राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा उच्चांक दिसतोय। उन्हाचा चटका असह्य झालाय। पश्चिम महाराष्ट्रात कमाल तापमानाचा पारा 38 ते 40 अंशांदरम्यान आहे। दरम्यान भारतीय हवामान केंद्राने तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा दिलाय। आज 31 मार्च रोजी पारा पातळी सरासरी 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतकं असण्याची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रातील पुढील 24 तासातील हवामान आणि तापमान स्थितीबाबत जाणून घेऊयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। पुढील 24 तासात पुण्यातील तापमानात अंशतः घट होत असून कमाल तापमान 37 तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतकं राहील। तसंच आजपासून पुढील 4 दिवस पुण्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्यात कमाल तापमान 38 तर किमान तापमान 25.5 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून सांगण्यात आलाय। तसंच आजपासून बुधवारपर्यंत सातारा जिल्ह्यात वीज गर्जनेसह हलका मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। सांगली जिल्ह्यातील कमाल तापमान 36 अंश तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतकं राहील। जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहील। तसंच संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील कमाल तापमान 37 तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतकं राहील। विजांच्या गडगडाटासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे। बुधवारी गारपिटीची देखील शक्यता आहे। सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस इतकं राहील। दिवसभराच्या वाढत्या तापमानानंतर संध्याकाळी पावसाचं वातावरण तयार होईल। आज 31 मार्च रोजी कोल्हापूर जिल्ह्यात 7 मिलीमीटर, सांगली व सातारा जिल्ह्यात 8 मिलीमीटर, सोलापूर जिल्ह्यात 5 मिलीमीटर, पुणे जिल्ह्यात 4 मिलीमीटर पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे। तसंच वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील व वाऱ्याचा ताशी वेग 7 ते 19 किलोमीटर राहील। 1 एप्रिलला विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे। बहुतांश ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलाय। 2 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्राला अवकाळी पाऊस झोडपणार आहे।